देशात महागाई वाढते आहे, रुपयाची किंमत घसरते आहे, तुम्हाला ठाऊक आहे. सामान्य माणूस आधीच EMI, पेट्रोल, गॅस आणि नोकरीच्या टेन्शन्समध्ये अडकलेला आहे. शेतकऱ्यांचा तर विशेष सोडून द्या हो. त्याच्या सोयाबीनले तेलच नाही, तो पाण्याच्या फोडणीत रुपया किलोचा कांदा मेणबत्तीनं सेकून सेकून त्याला शिजवून राहिला आहे, अशी गत झालेली आहे. कारण उज्ज्वला भेटत नाही, तुम्हाला माहिती आहे. उज्ज्वला भेटत नाही, गॅस काही पेटत नाही, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि अशा वेळी सरकार लोकांना कमी खा, कमी फिरा, कमी खरेदी करा असा संदेश देते आहे. पण या 90 वाल्यांची गंमत बघा. यांची गंमत जरा वेगळीच आहे. ते म्हणतात ज्यामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त होतात, घरात भांडणं होतात, अपघात होतात, आरोग्य बिघडतं, ती दारू कमी प्या किंवा पिऊच नका असं आप्पांनी का नाही सांगितलं? दारूबद्दल मात्र त्यांची चिरशांती होती. याचं कारण काय? पुढे आहे का? मग कारण यांनी शोधलं. दारू ही फक्त बाटली नाही, ती सरकारांसाठी ATM मशीन आहे, हे लक्षात घ्या. नोटा छापण्याचं लिक्विडच ते आहे. राज्य सरकारांचा मोठा महसूल हा कशामधून येतो? तो येतो दारूमधून. आणि याच पैशातून मग लाडक्या भावाला बर्बाद करून लाडक्या बहिणींच्या ओट्या 1500 रुपयांनी भरल्या जात आहे. हे सत्य तुमच्या पुढे आहे. अर्थात एकाला लुटायचं आणि दुसऱ्याला वाटायचं असा हा हिशोब आहे. वरच्या खिशात टाका आणि खालच्या खिशातून काढा असा जेबकट सध्या सरकारकडून हल्ली सुरू आहे. हे आम्हा सर्वांना ठाऊक आहे. आणि हे समजण्यासाठी लोक आता येडे राहिले नाहीत हो. सर्वांना सगळं काही कळतं, फक्त काही सामान्य माणसं बोलत नसतात, त्यामुळे त्यांना सगळं कळतं. अहो एक लक्षात घ्या, अहो फूटभराचं साधं छोटंसं लेकरू सुद्धा आता रात्री बेडवर मुतत नाही, हे लक्षात घ्या. ते छटाकभर लेकरू सुद्धा मायले उठून बाथरूम मध्ये जाऊन मुतते संध्याकाळी. इतके शहाणे झाले आहेत लेकरं छोटे छोटे. मग मोठ्यांची तर गंमतच भारी आहे मंडळी. एका बाजूला सरकार आरोग्याच्या जाहिरातीत धडे देतात आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक चौकात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गल्लीबोळात पाणपोई सारख्या वाईन शॉप्स उभ्या राहतात. याला काय म्हणायचं? म्हणजे सरकारचा मेसेज असा आहे का की तुम्ही सोनं घेऊ नका, पण रात्री 2 पॅक घेऊन आडवे झोपा, सकाळी उठले नाही तर गॅरंटी आमची नाही, अर्थव्यवस्थेचं काय आहे ते आम्ही बघून घेऊ, असं सरकारचं म्हणणं आहे का? आणि हेच सामान्य जनता विचारते आहे.